माझं हे गॅरेज आता तुला सांभाळायचं आहे शिवा. तुला माहितीये का 5 तोळ्याला किती पैका लागतो ते? आजे मला माहितीये. मी आपलं गॅरेज गहाण ठेवी आणि येईल तेवढं सोनं आपण वापरू दिव्याच्या लग्नासाठी. या दिवसात तुला माझे सगळे पैसे परत करायचे आणि जर का असं झालं नाही ना तर या कैलास ऑटो गॅरेजचं पिंट्या शेट गॅरेज होणार. मला दिव्यासाठी काहीतरी करता यावं ना म्हणून मी हे गॅरेज गहाण ठेवलं. पण पप्पा मी तुम्हाला प्रॉमिस करते खरं हे गॅरेज आपलं. तुला ही रेस जिंकायची आहे त्याच्या मागे तुझं काहीतरी सॉलिड कारण असणार आहे. इट्स ओके. ऑल द बेस्ट. मला खात्री आहे तू जिंकशील. अरे वा 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 वा, आता झालेल्या बातमीनुसार टेबल नंबर 5 वर शिवा पाटील पोहोचलेली आहे. वा 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 वा, एकदम से वक्त बदल दिया. आणि आता सगळ्यांना क्रॉस करत तिने टेबल नंबर 6 सुद्धा क्रॉस केलेला आहे. सर्व स्पर्धकांना ती मागे टाकत पुढे जात आहे. वा 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 वा, आता शिवा पाटीलच सर्वात समोर आहे बरं का. आता टेबल नंबर 10 फक्त 2च स्पर्धकांनी क्रॉस केलेला आहे, ते म्हणजे शिवा पाटील आणि राहुल. आता राहुल पुढे आलेला आहे मंडळींनो. राहुल मंडळी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शिवा पाटील त्यासाठी. अशा पद्धतीने 5 लाखाची विजेती ठरली आहे शिवा पाटील. प्रत्येक महिलांनी अशीच प्रगती केली पाहिजे. थँक्यू. पुन्हा एकदा अभिनंदन. करून दाखवलं. शिवा भाई तू गॅरेज वाचवण्यासाठी काही करशील. अरे कमाल आहे यार शिवा, एकदम पिक्चरची हिरोईन आहे. एक मिनिट. हे गॅरेज बद्दल काय बोलताय तुम्ही? सकाळी पण मी ऐकलं ते जे हे इथे मागे उभे ते बोलत होते गॅरेज बद्दल.
काय झालं गॅरेजला? अरे भाई ते आपलं गॅरेज आहे ना त्या पिंट्या शेटकडे घाण ठेवले शिवानी. हे 2 दिवसात माझं गॅरेज घेणार होतास ना? आता 2 दिवसात तुझे पैसे तुझ्या बँकेत येतील. पण परत माझ्या गॅरेजकडे तोंड वर करून बघायचं. ओ पिंट्या शेट, चला नाही का? एकदा सांगितलेलं कळत नाही का? हा? का दुसऱ्यांदा सांगू आमच्या भाषेत? अरे चिंदी गँग नाही, पाना गँग म्हणतात आम्हाला. पाना गँग. ए भाई निघतो का? ती ट्रक भर पोरं मागू. शिवा मस्तच यार, कॉंग्रॅट्स. शिवा तू खरंच इन्स्पिरेशन आहेस यार सगळ्यांना. एस्पेशली जी लोक तुझ्यावर प्रेम करतात ती किती लकी आहेत. आणि मलाही असं वाटतं की तू मला इन्स्पायर करतेस खूप. थँक्यू चकुल्या. हे केवढं लागलंय अगं, किती रक्त येतंय. त्याला ड्रेसिंग बिसिंग कर काहीतरी. आणि एवढं काही नाही झालंय, मला नाही होणार काही. आणि आता दुखतही नाहीये. हा आता कसं दुखेल, आता रेस जिंकली ना एवढी. ए भाई आपली शिवा आहे स्ट्रॉंग. एकदम स्ट्रॉंग आहे. चला अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. मी निघतो आता, जर उशीर झाला. हो चाल. चला बाय बाय. चल भाई. आपला शिवा बाय आला. अरे आपला शिवा बाय आला. उतर खाली. शिवानी खाली उतर. आई ते खोटं बोललीस? किती वेळा विचारलं मी तुला? कुठे गेली होतीस? काय करत होतीस? का खोटं बोललीस माझ्याशी? का खरं खरं सांगितलं नाहीस? 2 दिवस तू घरापासून लांब होतीस. कुठे होतीस तू? आई माझं जरा ऐकून घे ना तू. शिवानी आज चल. नाही ते माझं ऐकून घे. मी शिवानी काय- आत- अगं आई, आई माझं ऐकून घे ना. अगं शांत घे. आई माझं जरा ऐकून शांत घे बरं जरा. मी तुझं काही ऐकणार नाहीये. शांत बस. अगं आता तरी सांग ना का. अगं माझं बी ऐकत नाही ती. आई अगं माझं थोडं ऐक ना. एक शब्द बोलू नकोस. आजवर काही कमी पडू दिलं नाही तुला, म्हणून अशी वागतेस का तू? अगं काही कमी जास्त झालं असतं म्हणजे. केवढं लागलंय ते, केवढं रक्त आलंय. हा त्रास देतेस ग? काय ऐकत नाही. काकू काय हे जे शिवानी केलंय ना ते फक्त गॅरेजसाठी केलंय. म्हणजे? या 8 दिवसात तुला माझे सगळे पैसे परत करायचे. आणि जर का असं झालं नाही ना तर या कैलास ऑटो गॅरेजचं पिंट्या शेट गॅरेज होणार. मला दिव्यासाठी काहीतरी करता यावं ना, म्हणून मी हे गॅरेज गहाण ठेवलं. पण पप्पा मी तुम्हाला प्रॉमिस करते, खरंच हे गॅरेज आपलं असेल. कांता शेट कडून 1 लाख रुपये घेतलेले ते सुद्धा तिने तुम्हाला दिले. ते आम्हाला गॅरेजसाठी वापरायचे होते. वंदे, मी म्हणलं होतं का नाही तुला, माझी शिवा चुकीची वागणारच नाही. देवा पुढे ठेव.
पप्पा, मी प्रॉमिस केलं होतं तुम्हाला, तुमच्या मागे मी घरात काही कमी पडू देणार नाही. आई, मी बँकेतनं जाऊन पैसे काढून आणते आणि त्यातले 3 लाख रुपये पिंट्या शेटला देते, 1 लाख रुपये कांताबाईला देते आणि 1 लाख रुपये तुला देते आपल्या घरासाठी. नाही शिवानी, हे तुझ्या हक्काचे पैसे. रक्त सांडलंयस तू ह्यासाठी. उद्या बँकेत जाऊन तुझ्या नावावर जमा करते. आई अगं, हे पैसे आपण लग्नाला वापरू ना. अजून 1 तोळा सोनं येईल. 1 तळे सोनं होईल यात. नुसती सोन्याच्या माग लागलेली. आई पण अगं, पुरे. आई आहे मी तुमची. कसं आणि काय करायचं मला चांगलंच माहिती. वंदे, ही माझी पोर आहे, माझी शिवा. शिवा पोपाना देतो. काय इकडे काय मध्ये मध्ये यायचं नाही. गपचूप तिथे बसायचं, काही काम बिम करायचं नाही. बस खाली. ए बघ शिवा, आज दिवसभर तू काही काम केलं नाही ना, काही फरक पडत नाही बरं का. अरे मम्मी, काय बघत बसायचं का फक्त? हो. शिवा, तू आज फक्त मुकादम सारखा बसायचं आणि आम्हाला ऑर्डर द्यायची, समजलं? अरे बाबा, एवढं काही नाही झालंय मला. ह्याने काही होणार आहे का मला? एवढ्याशी काही होत नाही काय. तुझं ड्रेसिंग जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत एकाही गोष्टीला हात लावायचा नाही तू. आणि काही काम असेल तर आम्हाला सांग ना, आम्ही करतो ना ते. ए अप्पर, ती गाडी डिलिव्हर करून ये जा. अगं, तो येईल ना न्यायला. आपण कशाला उगाच जायचं. हे बघ, हे असं असतं तुमचं. आपल्यामुळे उशीर झालाय की नाही दुरुस्त करायला, मग आपण देऊन आलेलं बरं. मी कॉल करतो त्यांना, कॉलवर बोलून सांगतो त्यांना यायचं ते. तू जातो का मी जाऊ? ठीक आहे, ठीक आहे. जा रे डिप्पर. ए, चल रे डिप्पर. वेळेत यायचं, टाइमपास नाही पाहिजे. ए शिवा, अजिबात हात लावायचा नाही, एकही काम करायचं नाही, आम्ही करू. बस ना. अहो तुम्ही, अरे डोळे फुटले तुझे. ठोकाने तुला माझीच गाडी मिळाली. मी मुद्दामून थोडी ठोकली आहे येऊन, आणि तुम्हीच येऊन घासलीच गाडी. म्हणजे मी ठोकलंय? तुला माहितीये मी किती वर्ष गाडी चालवतोय? मग आजकालच्या मुलांना आहे ना, गाडी चालवता येत नाही तर चालवता कशाला रे? शायनिंग मारायला. हे बघा काका, तुम्ही रॉंग साईडने आला, तुमची चूक आहे, तुम्ही म्हणून गाडी घासली मला. मी कसाही आलो म्हणून काय तू ठोकायचं आणि वर उलट उत्तर देतोस? ते काय नाही, तुला नुकसान भरपाई द्यावी लागेल. चल पैसे काढ, पैसे काढ. कसले पैसे? मी पैसे बिसे कुठले देणार नाही. तुम्ही श्रीमंत लोक आहे ना, तुम्हाला वाटतं तुम्ही सहज सगळ्याचा बाहेर पडू शकता. ए पण मी तुला सोडणार नाही. चल पैसे काढ. चल ये भाई, चल 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 ना बाजून. इथे कर, पास कर, पास कर, पास कर. पुढे घे ना. थांब, आता ना ह्याला. अरे मार. ए भाई, थांब थांब थांब. अरे थांब ना. हे बघ. काय रे, काय मॅटर चालू आहे? भाई, कन्फर्म ऍक्सिडेंट झाला असेल. कशावरून? गाडीवरून. अरे एवढी गर्दी आहे म्हणजे कन्फर्म ऍक्सिडेंट असेल. जाऊ दे चला ना आता. ए चल ना जरा मजा घेऊ. कशाला? अरे चल चल चल. अरे चल. अरे ती बॉटल तर. अरे चल रे. काका तुम्ही एक मिनिट,
माझ्याशी आधी नीट बोला. मी नीट बोलतोय ना तुमच्याशी, आणि माझी काही चूक नाहीये. मी कुठेही पळून चाललेलो नाहीये. तुम्ही शांत व्हा. ए तू मला शांत राहायला सांगू नकोस, कळलं ना? आणि तुझ्या बोलण्यावर जरा कंट्रोल ठेव. तू पैसे पैसे काढताल. मी पैसे देणार नाहीये आणि तुम्ही शांत व्हा. तू आहे ना पैसे न देता कसा जातो तेच बघतो. एक मिनिट, गाडीला हात लावायचा नाही अजिबात. नाही तर काय करणार आहेस तू? मी प्लीज म्हणतोय. काय करणार आहेस तू? बोल ना, काय करणार आहेस? काका, आई शपथ, जगदीश काका तुला या जगदीश काका एवढ्या खुपडीच्या चकुल्याची वाट लागेल. मिळत नाही माहितीये, काय घ्यायचं म्हणजे कठीण झालंय आजकाल. ए आई, तो जगदीश काका आहे का ग? अगं हो, पण ते भांडतायत कोणाशी? अगं आशू आहे तो. अरे देवा, चल चल त्यांना थांबवायला हवं. चल जायचं का? अरे तू काय करणार सांग मला. काढी तू कधी? नाही तर काय करणार आहेस? काका काका, आशू तू शांत हो प्लीज, भांडू नको. अरे अहो, मी हवं तर माफी मागते, पण त्यांना असं बोलू नका हो. काकू अहो, तुम्ही कशाला माफी मागताय? चूक त्यांची आहे. माझी चूक आहे? माझ्या गाडीला ठोकल्याची माझी चूक आहे? मोठ्यांशी कसं बोलायचं कळतं तरी काय? मोठ्यांची कसं बोलायचं कळतंय म्हणूनच इतक्या शांतपणे तुमच्याशी डील करतोय मी. हो, तू असं ऐकणार नाही. तुला तर थांबा हो, जावं येते आपले. दिव्या त्यांच्या घरची होणारी सून आहे, आणि हे दिव्याचे काका जगदीश काका. दादा, भाऊ, तुम्ही जा ना, हे घरातलंच आहे, आम्ही बघून घेऊ. ताई, काका, आय एम रिअली सॉरी. मला माहित नव्हतं की मी नातेवाईक आहात. अरे अरे नाही, इट्स ओके. वा दिव्या, मुलगा चांगला निवडलास. काका मी त्याला नाही, त्याने मला निवडलंय. हो का? भाई, छकुल्याने शिवाच्या बहिणीला निवडलं. म्हणजे ते छकुल्याचं आपल्या दिव्यताईशी लग्न होणार. मग छकुला आणि शिवाचं काय? अरे यार, मोठा लफडा झाला यार. आता काय करायचं आपण? मला माहिती नाही, पण ह्यातल्या शिवाला 100% काही माहिती असणार. काय यार, किती वेळ झाला, कधीपासून गेलेत हे लोक. एवढ्या लांब जायचं होतं का? इथे द्यायची होती ना गाडी. अरे शिव, तू बघितलं ना, मगाचपासून त्यांना फोन करतोय. आता तुझ्या समोरच 2 फोन केले ना, ते फोन पण कट करताय. आता काय वाट बघितली शिवाय पर्याय नाही आपल्याकडे. कसं आहे अशू? आशुतोष, काही काय असे ना, आशुतोष. काय आहे, नातेवाईक आहेस म्हणून तुला पैसे न घेता सोडतो, नाही तर इतका डॅमेज झाल्यावर पैसे नक्कीच घेतले असते. नाही, इट्स ओके, मी देतो पैसे. तुमचं काय नुकसान झालंय मला सांगा, मी देतो. अरे नाही नाही नाही, अरे उगाच जावयाकडनं पैसे घेतल्याचा ठपका लावून नाही घ्यायचा मला. हा, चलो टेक केअर. येतोय, टेक केअर. सॉरी आशू, ते आमचे काका जरा विचित्र अरे इट्स ओके, इट्स ऑल राईट. तुम्ही घरी चाललाय का? हो. चला, आम्ही सोडतो. मी तिथेच येत होतो. अहो ते चल. चला या. अरे यार, असं का केलं या छकुल्याने? त्याला तर आपली शिवा आवडते ना. अरे फक्त आपल्यालाच असं वाटायचं. अरे असं काही नव्हतंच, आणि आपल्या दिव्याताईशी त्याचं लग्न ठरलंय. मग त्याने ते शिवाला का नाही क्लिअर केलं? अरे तोच तर प्रश्न मला पडलाय.
असं का खोटं बोलला हा? आपण जेव्हा चिडवायचो तेव्हाही काय बोलला नाही हा. म्हणजे इतके दिवस त्यांनी शिवाला अंधारात ठेवलं. या डबल गेम तर नसेल ना खरं? पण का वागला असा हा? का वागला यार? हे बघ, त्याने का केलं हे माहित नाही, पण मी आत्ता त्याच्या घरी जाणार आणि त्याला विचारणार. चल. ए अप्पर थांब. आपण असं डिसिजन घेऊन काय होणार नाही. आपण आधी सगळे शिवाला सांगितलं पाहिजे. काय सांगणार तू शिवाला? हा, काय बोलणार तू? अरे ती पण क्लिअर करत नाही की तो तिला आवडतोय. अरे हे जर तिला कळालं तर तिचं काय होणार? कळतंय का डिप्पर तुला? तिला काय वाटेल ते मला माहित नाही, पण मला असं वाटतं शिवाला हे कळलं पाहिजे, नाहीतर उद्या गडबड होईल. अरे पण काय सांगणार? हे सगळं सांगणार का? तिला काय वाटेल? मला माहित नाही ते. चल आपण आधी गॅरेजवर जाऊ. चल. या काय एवढा वेळ लागतो गाडी द्यायला? हा, कुठे होता तेवढा वेळ? काय चाललंय तुमचं? इतका वेळ लागतो गाडी द्यायला? जवळ होतं ना मग? अरे काय बोला. अगं शिवा, तुला सांगितलं ना, हे टाइमपास करतात. खायला थांबले असतील कुठेतरी. हा, ए तू जरा थंड घेशील काय? असं काय करायला गेलो नव्हतो आम्ही. नव्हतं ना? मग सांगा कुठे गेला होता? काय चाललंय? शिवा, आता जे घडलं ना त्याच्यावर तुझा पण विश्वास नाही बसणार ग. हो का? सांगा बघू एकदा काय घडलं.